थँक यू सो मच भागेश दादा आणि त्याचप्रमाणे थँक यू सो मच साई पाटील सर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे भालगाव प्रीमियर लीग 2024 या भव्य दिव्य पर्वामध्ये. मागच्या दिशेने जाऊया आता. लढत जी आपल्याला पाहायला मिळणार आहे, जय 395911 त्यांच्या अगेन्स्ट रियांश रुहानी 11. पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह आणि दरम्यान हा फटका जर आपण पाहिला तर फिल्डर आहेत त्या क्षेत्रामध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते आणि इन बिटवीन जर आपण पाहिलं तर एक सिंगल इथे मिळेल. नेक्स्ट बॉल एका सिंगल रनच्या मदतीने बॅटर निहाल ऑफ द मार्क झाले. आणि जे मी सांगितलं याआधी, भालगावचं क्रिकेट देखील फार मोठं आहे, त्यात मात्र काही शंका नाही आहे. कारण या गावामधनं देखील चांगले चांगले खेळाडू आपण पाहिलेत. फुल लेंथ आहे, ऑन साईडला फटका, मिड विकेटला फिल्डर, इनफिल्डमध्ये. आणि जोपर्यंत लॉंग ऑनचे फिल्डर पोहोचतात चेंडूपर्यंत, आपण जर पाहिलं तर इथे देखील एक सिंगल पूर्ण केली जाईल. मॅच 4 ओव्हरची आहे, म्हणजे अपेक्षा पण करूया आजचा दिवस ज्याप्रमाणे चाललाय की 4 ओव्हरमध्ये मिनिमम मी म्हणेन की 50-55 पर्यंत तर पोचायलाच हवंय. पण याआधी जे सामने आपण अनुभवले, याआधी लास्ट बॉल थ्रिलर आपण पाहिला, जिथे अंतिम बॉलवरती जाऊन खऱ्या अर्थाने मॅच जिंकली होती BBC 11 टीमने. 40 प्लसचा संघ मागील सामन्यामध्ये खेळला आणि त्यांचा देखील दर्जेदार परफॉर्मन्स आपण पाहिला होता. आता देखील लॉफ्टेड ड्राईव्ह हवेमध्ये, मिड ऑफचा फिल्डर इनफिल्डमध्ये, त्याचा फायदा नक्कीच मिळेल. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. थँक यू टीचर. वाईड ऑफ स्टंप फुल लेन डिलिव्हरी होती आणि स्ट्रेट बॅटने बॉल्स अगदी मेरिटवरती खेळले. बॅटर निहाल यांचा बॅटमधून हा चौकार येतो. बघा, ॲज अ बॅटर महत्त्वाची गोष्ट काय राहते की जेव्हा तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटिंग करता, तेव्हा जे बेसिक्स आहेत बॅटिंगचे, म्हणजे बॉलच्या मेरिटवरती खेळणं, प्रॉपर टाईम करणं किंवा प्लेसमेंट, या गोष्टीकडे ॲज अ बॅटर तुम्ही लक्ष द्यायला हवं. आणि त्या फटका याआधी पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग, प्लेसमेंट आणि त्याचप्रमाणे बॅट्सविंग देखील भरपूर चांगली होती मागील चेंडूवरती बॅटर निहालची. कारण एखाद्या खेळामध्ये जर तुम्हाला चांगलं नाव कमवायचं आहे, त्या खेळामध्ये तुमच्या नावाची छाप तुम्हाला सोडायची आहे, तर अभ्यासपूर्ण खेळ करणं देखील आवश्यक. साऊंड दरम्यान जर आपण पाहिलं तर बॅट ग्राउंडेड देखील झाली होती. तो देखील एक प्रश्न होता. बट अंपायर्सचा काय निर्णय आहे आपण पाहूया. चेक केले जात आहे. अजून देखील दोन्ही पंचांचा निर्णय आलेला नाहीये. कारण बघा, ते फर्स्ट लुकमध्येच वाटलं होतं की बॅटचा आवाज जेव्हा बॅट ग्राउंडवरती आदळली त्याचा साऊंड तो असावा. आणि तेच होतं. दोन्ही अंपायर्सने देखील कन्फर्म केलं. डॉट बॉल प्रमाणे ते येतोय. बट चेंडू भरपूर चांगला टाकला होता. वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ टाकला होता. फर्स्ट ओव्हरमध्ये गोलंदाज तेजस म्हात्रे गोलंदाजी करतात. पॅनवरती टाकला. दरम्यान डाऊन द लेग साईड अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफळ गदा पुढे जातोय. 7 धावा धावफलकावरती. आणि तेजस मात्र पाहिले गेले तर एक भरपूर चांगले खेळाडू आहेत. त्यांची बॅटिंग, त्यांची गोलंदाजी असो, एक क्वालिटी प्लेअर आहे. आणि सध्या सगळीला पाकले गेले तरी फर्स्ट ओव्हरमध्ये एक चौकार जरूर त्यांचा अगेन्स्ट आला आणि तिथे तेजसचीच मिस्टेक होती असंच मी म्हणेन, कारण फुल लेन टाकला होता वाईड ऑफ ऑफ स्टंप. बट आता देखील समोरच्या दिशेने फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कोणताही फिल्डर नाहीये, त्याचा फायदा नक्कीच मिळेल. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार दरम्यान आणखीन एक येतो. थँक्यू डीचं. बॅटर निहाल यांचा बॅटमधनं हा चौकार येतो आणि चांगली सुरुवात असंच मी म्हणेन, कारण पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आणि धावफळ घ्या 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड 11वरती जाऊन पोहोचला. बघा, ज्या चर्चा आपण केला की पहिले सत्र आहे, मिनिमम 50-55 बनवायला हव्यात आणि सध्या सगळीला खेळ चांगला. आता ऑन साईडला पिकअप स्ट्रोक गॅपमध्ये हा बॉल देखील निघून जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर.
थँक यू टीचर. खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 3 चौकार आले. आपण पाहिलं बॅटर निहाल यांचा बॅटमध्ये आणि एकूण त्यांनी रन्स सध्या सगळे निहाल 13 वरती नॉट आउट खेळतो आणि त्याचप्रमाणे निखिल 1 धाव्यांवरती नॉट आउट खेळतो आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना आपल्याला जो संघ पाहायला मिळतोय जय 395911 आणि धाव फळक 15 वरती आणि कोणत्या प्रकारे विकेट गमावलेली नाहीये. अजून देखील येणाऱ्या 3 षटकांचा खेळ इथे शिल्लक आणि जी सुरुवात आहे आपण 50-55 सांगितले, बट जर अशाच प्रकारे बॅटिंग झाली तर मे बी 60 प्लस देखील बनवल्या जाऊ शकतात. बट क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच या गोष्टीला फार महत्त्व दिला गेला की सुरुवात मॅटर करते, बट त्यापेक्षा जास्त मॅटर करते की तुम्ही फिनिश कशा प्रकारे करता. सुरुवात तर चांगली झाली, प्रारंभ मी म्हणून फार चांगलं केलं या दोन्ही बॅटर्सने, कारण जी रिस्पॉन्सिबिलिटी होती की एक स्टार्ट चांगला मिळवायला हवाय तो मिळवून दिला, पण त्याच्यावरती आणखीन भर टाकण्यासाठी याच बॅटिंगमध्ये हे सातत्य येत्या 3 षटकांमध्ये देखील या दोन्ही बॅटर्सला किंवा यानंतर जे बॅटर्स मैदानाच्या हातामध्ये येतील त्यांना दाखवावे लागेल. सेकंड ओव्हर गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवरती. रोहित म्हात्रे दरम्यान गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. नवनिर्वाचित शिवसेना शाखा प्रमुख निशांतजी म्हात्रे आणि त्याचप्रमाणे जगनदादा राणे जे उद्योजक आहेत, या दोन्ही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं देखील भाल प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि अगदी आपण पाहिलं तर या षटकाची सुरुवात डॉट बॉलने केली रोहितने. रोहित म्हात्रे सेकंड ओव्हरमध्ये डॉट बॉलने सुरुवात रोहितने इथे केली आणि खऱ्या अर्थानं बघा जर आपण पाहिलं गेलं तर 2 चांगले खेळाडू एका टीममध्ये आपण पाहतोय, रोहित आणि तेजस. थोडं फास्ट खेळा विनंती असेल, कारण भरपूर सारे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. आपल्याच गावची स्पर्धा आहे, सो सर्वांचं सहकार्य मिळणं आवश्यक. मिस्टामिंग हवेमध्ये आता कॅच पकडण्यासाठी विकेट किपर पोहोचतात, बट कॅच ड्रॉप मिळेल जीवनदान बॅटर निखिलला. गोलंदाजाचं आपण म्हणूया की काही मिस्टेक नाहीये, त्याचा परिणाम त्याने संधी निर्माण जरूर करून दिली, बट जे विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतात मोनू विकेट किपर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही मिस्टेक घडली आणि ही मिस्टेक आता किती टोचेल हे देखील पाहण्यायोग्य असेल. बट सध्या घडीला एक जीवनदान इथे मिळालं, कारण जेव्हा बॉल हवेमध्ये गेला होता एका क्षणाला हृदयाचे ठोके नक्कीच वाढले की आता डगआउटच्या दिशेने जावं लागेल, बट नशिबाची साथ राखली. चला जास्त वेळ खर्च होतोय फिल्डिंग साईड. रियांशी अँड रुहानी 11 थोडी घाई करा मित्रांनो, कारण बघा भरपूर सामने मला वाटतं की आजच्या या पहिल्या दिवसामध्ये 11 की 13 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सो फास्ट खेळा. पुढचा बॉल आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आता निहाल असेल, जसा बॅटमध्ये 3 चौकार देखील पाकलेत. निहाल यावेळेस बॉल हव्यामध्ये फाईन लेगला फिल्डर कॅच पकडली जाईल, पकली सफलता इथे मिळेल आणि 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिल्यानंतर आता निहालला डगआउटची दिशा इथे दाखवली गोलंदाज रोहितने. पगला झटका. एखाद्या गावची लीग खऱ्या अर्थाने पाहण्याची आणि खेळण्याची देखील एक वेगळीच मजा आहे, कारण तशी चर्चा आपण करूया. पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स सरप्राईज करणारी डिलिव्हरी होती. मातीची सरफेस या स्पर्धेमध्ये आपण पाहतात, मातीची विकेट आहे आणि अनएक्सपेक्टेड बाउन्स बहुतांशी वेळा तुम्हाला पाहायला मिळेल. कधी कधी गुडलँड स्पॉटवरचा चेंडू खांद्यापर्यंत येईल, तर कधी बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी खाली राहील. आता देखील जर आपण पाहिलं क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. पहिलं षटक थोडं एक्सपेन्सिव्ह होतं गोलंदाज तेजस म्हात्रेचं, पण त्यानंतर
रोहित म्हात्रे इथे त्याला कमबॅक करून देतो, त्याचा टीमला कमबॅक करून देतो. कारण एक विकेट आणि एकच धाव आतापर्यंत त्या 5 चेंडूंवरती रोहितने दिली. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधला. आता हा बॉल सोडून दिला. मिस्टेक झाली. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. दिशा खराब होती. बघा फील्ड प्लेसमेंट जे आहे त्याची देखील आपण थोडी चर्चा करूया. तेजस मात्र ठीक व्ही-आय-पी डायसच्या बाजूला म्हणजे लॉंग ऑनला फिल्डिंग करतात. त्याचप्रमाणे हा फटका हवेमध्ये आणि हा फटका लाजवाब. बॉल गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. थँक षटक समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलक ठीक जाऊन पोहोचलाय. 23 धावा धाव फलकावरती. अजून देखील 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चला विनंती असेल की प्लीज फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. आणि यानंतर मॅनेजमेंट कमिटीच्या ज्या सूचना आहेत की यानंतर बघा 4 ओव्हरची मॅच आहे तर तुम्हाला पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये टाकायचीच आहेत. अदरवाईज लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. आणि ती 15 मिनिटंच असतील, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 1-2 मिनिटं देखील मिळणार नाही आहेत. तर बघा जर इंटरनॅशनल क्रिकेट तुम्ही पाहतात किंवा लेदर क्रिकेट कोणी खेळत देखील असेल, ही गोष्ट माहिती आहे की प्रामुख्याने एका ओव्हरसाठी मॅक्झिमम 4 मिनिटं असतात. पाहिलं गेलं तर एक षटक तुम्हाला 3 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं असतं. पण आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 5 मिनिटं देतो. आणि 5 मिनिटांमध्ये जरी होत नसेल ना तर तुम्ही खेळाचा रिदम तोडतात. त्याच्याकडे थोडं लक्ष असू द्या ॲज अ टीम. घाई करा. थर्ड ओव्हर गोलंदाज तयार होतोय. दर्शन येतो राऊंड द विकेट. पहिलाच बॉल आता देखील मिस टायमिंग हवेमध्ये. स्वतः गोलंदाज कॉट अँड बॉल च्या स्वरूपामध्ये आता धक्का लागला. दुसरा बॅटर आता बाद झालेत निखिल. सध्याच्या घडीला थँक्यू डीजे थँक्यू. सध्याच्या घडीला काय माहोल पाहायला मिळतो या क्रीडांगणावरती. काही डोंगराच्या ठीक वरती बसून देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. काही झाडाच्या खालती आहेत. काही प्रखर उन्हामध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. गावची लीग कारण आपल्या एरियामधले जेव्हा खेळाडू खेळतात त्यांना पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. आणि स्पेशली गावची लीग महत्त्वाची काय की आपण अशा काही चेहऱ्यांच्या सोबत देखील खेळत असतो जेव्हा कधी आपण ना गावामध्ये राहून सुद्धा त्यांच्याशी आपला संवाद देखील नसतो. बट या अशा लीग्स मुले आपण एकत्रित येतो, एकत्रित खेळतो आणि मैत्रीचे संबंध आणि एकताचा संदेश देणारी ही स्पर्धा मी असंच म्हणेन. बट हा बॉल एक्झॅक्टली टाकायचा कुठे होता. मिस्टेक, फार मोठी मिस्टेक झाली. बी मर्नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. कारण पाहिलं गेलं तर बॅटर क्रीजवरतीच होते बट चेंडू डायरेक्ट विकेट किपरपर्यंत गेला. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट असेल. धावफलक सध्याच्या घडीला या 2 अतिरिक्त रन्सच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. आणि आता देखील पाकलं गेलं तर बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केला जाईल. षटकार. थँक्यू डीजे. षटकार येतो. धाव फलक आता या 6 धाब्यांच्या मदतीने 31 धावा धाव फलकावरती आहेत. बघा पहिलं षटक आपण पाहिलं तर फर्स्ट ओव्हरमध्ये 15 होत्या. त्यानंतर आपण पाहिलं की 8 धावा आल्या सेकंड ओव्हरमध्ये. आणि त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतो की 2 चेंडू टाकून झालेत. आणि आता या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत या 2 चेंडूंवरती 1 विकेट मिळाली जरूर बट तरी सुद्धा 8 धावा खर्च झाल्या. अजून देखील 4 चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल. आता देखील फुल टॉस होता बट स्ट्रेट बॅटने स्ट्रोक कळले. लॉंग ऑफला फिल्डर दुसऱ्या धाब्याचा कॉल केला गेला आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. कदाचित हा फुल टॉस देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला असता तर जास्तीत जास्त मिळाले असता रन्स असंच वाटलं बट ते झाले नाहीये.
फुलटॉस असा एक चेंडू आहे की ज्याच्यावरती ॲज अ बॅटर बाउंड्री कुठे फटके खेळणं थोडं अवघड मी म्हणेन. पण सध्याच्या घडीला हा फटका समोरच्या दिशेने आता तेजस पोहोचला, चांगली फिल्डिंग देखील राखली आणि तोपर्यंत देखील या चेंडूवरती पूर्ण होतील या रन्स. 2 धावा इथे पूर्ण होतील. या स्पर्धेमध्ये जर आपण ऑल ओव्हर टीम्स पाहिले तर एकूण संघ या स्पर्धेमध्ये खेळतात 7 संघ आणि त्यामध्ये आपण एक स्पेशल टीम 40 प्लसची देखील आपण पाहत आहोत. लोबो फुल टॉस बॅटची कडा, बॉल मागे चालला, शॉर्ट थर्डला फिल्डर, सिंगल रन दरम्यान कंप्लीट केली जाईल. धाव फळक या एका धाब्याच्या मदतीने 36. 40 प्लस संघ खऱ्या अर्थाने या आधीच्या सामन्यामध्ये खेळला आणि त्याचा देखील लाजवाब खेळ आपण बाकला. लास्ट बॉल थ्रिलर आपण मागील सामन्यामध्ये पाकला. फुल लेंथ हेलिकॉप्टर उडवला बट लॉंग ऑफ पर्यंतचा चेंडू पोहोचेल, कॅच पकडली जाईल. सफलता आता आणखीन एक लागला, धक्का लागला हा दरम्यान तिसरा. थँक्यू डीजर. गोलंदाज मनाल दरम्यान या अंतिम षटकासाठी तयार होतात आणि फलंदाज दरम्यान चाललेत क्रमांक 5 वरती. योगेश येतात बॅटिंग करण्यासाठी. बघा 3 ओव्हरच्या खेळामध्ये आपण पाहिलं एकूण रन्स 36 आतापर्यंत बनवला गेला. स्टार्टिंग जी झाली फर्स्ट ओव्हरमध्ये 15, सेकंड ओव्हर 8 आणि आता तिसरं षटक आपण पाहिलं दर्शन ज्याच्यामध्ये आलं 13. ऑन साईडला फटका डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड केला जातो तोपर्यंत 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील आणि अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. यानंतर जो होणारा सामना आहे केविन 5-1-1-11 त्यांचा अगेन्स्ट गावदेवी 40 प्लस. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी या. नेक्स्ट बॉल बाउंड्रीज इथे हव्या आहेत, लास्ट ओव्हर आहे तर पण हा बॉल सोडून दिला की काय घडले, अराउंड दिले एक बोल्ड. सफलता मिळेल, धक्का आणखीन एक धक्का आता हा लागला चौथा. धक्का आणखीन एक. बघा ज्या परिस्थितीमध्ये मोठे फटके हवेत बॅटिंग करणाऱ्या टीमला, बट त्या परिस्थितीमध्ये सातत्याने मिस्टेक्स होत आहेत, धक्के लागत आहेत, रन्स थांबलेले आहेत. कारण जे मी सांगितलं जेव्हा स्टार्ट झाला फर्स्ट ओव्हरमध्ये 15 आल्या तेव्हाच मी म्हटलं होतं की क्रिकेटच्या खेळामध्ये सुरुवातीपेक्षा जास्त महत्त्व फिनिशला असतं आणि सध्याच्या घडीला पाकलं गेलं तर ती गोष्ट आता खरी ठरत आहे असंच मी म्हणेन. कारण काय कमबॅक राहिलाय फिल्डिंग करणारा संघ अर्थातच रियांश अँड रुहानी इलेव्हनचा. पण हा फटका ऑन साईडला गॅपमध्ये आणि मिळतील किती, बॉल गेला एका टप्प्याने बाहेर चौकार. चौकार येतोय, धावफलक या 4 धाव्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 42. 42 धावा धावफलकावरती. चौकार येतोय. 50चा आपण उल्लेख तर केलाच होता याआधी. अजून देखील पहिल्या सत्रामध्ये 3 चेंडू बाकी. आता देखील उडवला हेलिकॉप्टर, बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हेलिकॉप्टर उडवला होता आणि लँडिंग ठीक झाली. डाऊन फेसला करत असताना धमाकेदार फटका, षटकार.
समालोचन कक्षासमोर आहेत आणि याच ट्रॉफीसाठी लढत सुरू आहे. तब्बल 7 संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसतात आणि त्यामध्ये जो फॉर्मॅट आहे, एक संघ 6 संघांसोबत एक-एक वेळा खेळणार आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला 4 संघ मला असं वाटतं, की पुढे जाताना दिसतील आणि 3 संघ लीग स्टेजमध्येच बाहेर होतील. बट ते कोणते 3 संघ असतील आणि कोणते ते 4 संघ असतील, जे सेमीफायनल खेळतील, याचे उत्तरं मिळण्यासाठी अजून भरपूर सामने आपल्याला पाहायचे आहेत. बट ज्याप्रमाणे खेळ अगदी सकाळच्या सत्रामध्ये सुरू आहे, नो डाउट अप्रतिम खेळ प्रत्येकी टीमने दाखवला. आता रोहित प्लस तेजस दोन्ही फिल्डर्स पोहोचतात, बट आउटफील्ड थोडी खराब आहे त्या क्षेत्रामध्ये. अनुषंगाने आपण पाहिलं तर फिल्डिंग करणं थोडं अवघड झालं. बट इन बिटवीन पूर्ण होतील या चेंडूवरती या रन्स 3 पूर्ण होतील. चौथीच्या प्रयत्नामध्ये बॅटर झालेत रनआउट. पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण धावफलक जाऊन पोहोचलं 51. 51 धावा बनवण्यामध्ये यश आलं म्हणजे म्हटलं गेलं तर 4 ओव्हरमध्ये फार चांगला टोटल उभा केला असंच मी म्हणेन. लास्ट बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील विकेट आहे. कारण बघा जे नियम आहेत त्या अनुषंगाने विकेटचं महत्त्व आहेच. आणि लास्ट बॉलवरती खरं त्याने विकेट थ्रो केली असंच मी म्हणेन. रन्स बनवला गेला 51 आणि 52चं चॅलेंज इथे सेट केलंय. जय 3959 ने अगेन्स्ट टीम रियांशी अँड रुहानी 11. तिला टॉससाठी या केविन 5111 आणि त्यांचा अगेन्स्ट गावदेवी 40+ अशी लढत आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्सला आपण या टॉस इथे केला जाईल. भाग्यजी म्हात्रे दादा आपण कुठे आहात या लवकर. भागेश सर आपण कुठे असेल तर या लवकर. टॉस इथे केला जाणार आहे. लढत आहे. ज्या टीमने सातत्याने 40+ फॉर्मॅटमध्ये भालगावाचं नाव उंच केलं. भालगावचा 40+ हा संघ आणि त्यांचा अगेन्स्ट केविन 11 हा संघ खेळणार आहे. मनोज दादा म्हात्रे दादांच्या शुभेच्छा आपण टॉस इथे करत आहोत आणि टॉस द्रवाणी इथे जिंकलाय. 40+ टीमने टॉस जिंकला. दादांना विनंती असेल आपण साधारण व्हायचं. सर्वप्रथम टॉस जिंकला निर्णय काय असणार आहे? आमचा सर्वप्रथम फिल्डिंगचा निर्णय असेल. पहिली मॅच आमच्यासाठी खूप चांगली मॅच झाली आणि आमचा आता त्याच्यामध्ये मनोबल पण वाढलेलं आहे आणि आम्ही आता फिल्डिंगचा निर्णय घेतो. आणि दादा हा प्रश्न मी आवर्जून विचारेन कारण 40+ क्रिकेटर तुम्ही आहात. भरपूर सारे वर्ष झाले तुम्ही खेळतात आणि मला वाटतं की हा 5वा सीझन असावा भाल प्रीमियर लीगचा. सो त्या अनुषंगाने हा जो माहोल आहे सर्व यंगस्टर्स त्याचप्रमाणे रेग्युलरचे प्लेयर आणि सर्व गावकरी येऊन एकत्रित खेळतात. कसं वाटतं कसा हा माहोल आले सध्याच्या घडीला क्रीडांगणावरती रंगला काय म्हणाल? खूप चांगला म्हणजे माहोल आहे आता आणि म्हणजे आमची आता बरेच 2-3 वर्ष गॅप होती म्हणजे BPLसाठी. आता ही त्याच्यानंतर म्हणजे ही म्हणजे सिरीज इथे चालू आहे आणि त्याच्यात मला खूप म्हणजे आम्हाला आता आनंद झालेला आहे खेळण्यामध्ये. खूप छान वाटतं. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम्सला जास्त वेळ घेणार नाहीये. टॉस इथे कंप्लीट झाला. टॉस जिंकला 40+ टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. आणि खेळाला जशी सुरुवात होईल आपण कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस. मी थांबतोय तुम्ही थांबू नका. पाहत राहा एन्जॉय करत राहा. भाल प्रीमियर लीग 2024 आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आवाज आपण पुन्हा एकदा साई पाटील सरांचा ऐकूया. धन्यवाद. हॅलो. हॅलो. थँक्यू. थँक्यू विशाल. आई गावदेवी क्रिकेट क्लब भाळ आयोजित भाळगाव प्रीमियर लीग हे पर्व आपण अनुभवता. 2024-25 मधील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये रिहांश आणि रुहाणी 11 आणि विरोधात जय 395911 हा संघ आपण पाहतोय. जय 11 या टीमनं प्रथमतः बॅटिंग केली. 6 विकेट गमावत 51 धावा बनवल्यात. 52 धावसंख्येचं
अथर्व ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर जगनजी राणे यांचं शुभ आगमन आणि तसेच शाखा प्रमुख निशांत म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन. त्यांना विनंती आहे की या आपण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत भालगाव प्रीमियर लीग या पर्वामध्ये. आलेल्या तमाम मान्यवरांचं पुनश्च आपण आयोजनकर्त्यांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत करूया. उपस्थित ग्रामस्थ या ठिकाणी असतील तर त्यांना देखील विनंती आहे की या आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं आहे आणि आमच्या कक्षाची शोभा वाढवायची आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. 24 चेंडू आणि विजयासाठी 52चं लक्ष गाठायचं आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज समीर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर तेजस आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला परंतु इनफिल्डला ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय त्याच्या हातामध्ये हा चेंडू. पॉवर सर्कलचं हे प्रतिबंधात्मक षटक. 2 क्षेत्ररक्षक फक्त 38 सर्कलच्या बाहेर, ज्यामध्ये एक लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळतं. उर्वरित यष्टीरक्षक गोलंदाजसह 9 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये, त्यामध्ये शॉट पॉईंट, शॉट कव्हर, शॉट एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ देखील तैनात आहे. इथे फटका सजवायचा होता, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. पंचांकडे कटाक्ष टाकला जातो आणि पंच दर्शवतायत की हा चेंडू वैर रिव्ह्यू नाहीये. अतिरिक्त एक धाव आता जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये, कारण की पंचांकडनं व्हाईट बॉलची खून आली आहे. ऑफिशियल पंच सध्याच्या घडीला आता विश्रांती करतायत. यस, पप्पू आहेत आता पंचांच्या भूमिकेत. कॉम्बॉक्स एंडकडनं आता समीर सज्ज होईल. पहिला चेंडू चांगला होता, दुसऱ्या चेंडूवरती मात्र पंचांनी स्वैर घोषित केलाय. अप्रतिम फटका, अगदी स्टेट ऑन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, क्षेत्ररक्षण चांगलं झालं. ज्या वेगानं चेंडू आला होता क्षेत्ररक्षकावरती देखील दडपण होतं. आणखी अप्रतिम फटका दाखवला होता. अगदी सरळ रेषेत हा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता तो तेजस म्हात्रेकडनं. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 वैयक्तिक डावाला त्यानं सुरुवात केली आणि सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 3 या आकड्यावरती. लक्ष 52चं गाठायचं आहे, म्हणजे प्रति षटकामागे 13च्या सरासरीनं धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. त्या अनुषंगानं आता फलंदाजी करावी लागेल. पॉवर सर्कलचं षटक महत्त्वाचं आहे. त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बॅटिंग टीमसाठी येणं गरजेचं असेल. इथे देखील पुन्हा प्रयत्न होता, गॅप शोधायचं होतं परंतु चेंडू बॅटचा व्यवस्थित टायमिंग जुळला नाही मी तर म्हणेन. कारण की आपण जर ऑफसाईडचा विचार केला तर रिंगणाच्या आतमध्ये सर्व खेळाडू पाहायला मिळतात. म्हणजे त्या खेळाडूंना बीट करून जर चेंडू पुढे निघून गेला तर सर्रास चौकार पाहायला मिळतो. तसा काहीचा प्रयत्न तेजस करताना पाहायला मिळतो परंतु प्रयत्नांना अंततः यश त्या ठिकाणी प्राप्त होत नाहीत. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी होते. इथे अगदी फटका सजवला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग त्या ठिकाणी इंटरेस्टेड शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. रिंगणाच्या आतमध्ये चेंडू अडवेल तोपर्यंत एकदम. आज प्रीमियर लीगचं पर्व आपण पाहतोय आणि हे पर्व सफल होण्यासाठी अनेकांचे योगदान आहे आणि खास करून आज जेवणाची सोय, उत्तम सोय ज्यांच्या माध्यमातून केली गेली आहे ते जगदीशजी म्हात्रे, पंडित चंदर म्हात्रे, त्यानंतर प्रमोदजी सोरखादे आणि परेश म्हात्रे या सर्व ग्रामस्थांचं मी प्रथमतः आभार व्यक्त करेन. कारण की त्यांच्या माध्यमातून हे पुण्याचं कार्य खरं तर झालंय. कारण की 15 मिनिटाच्या नंतर निश्चित जेवणाला सुरुवात होईल. कारण की आता ठीक जर अवधी आपण पाहिला तर जवळजवळ 1:15 वाजलाय. म्हणजे 1 वाजता ठीक जेवणाला सुरुवात होईल. साऱ्यांसाठी लज्जित जेवण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ऑन द विकेटचा पुढील चेंडू इथे पंच करण्याचा प्रयत्न, अगदी कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक रुपेश होते, चेंडूला अडवलंय आणि धाव फक्त मिळेल ती सिंगल. सिंगल डबलने मी म्हणेन लक्ष कंप्लीट होऊ शकणार नाही. ते पाठलाग करणाऱ्या रियांश आणि रुहाणी 11 ह्या टीमचं. त्यासाठी आता 80 हल्ले प्रतिस्पर्धी संघावरती चढवावे लागतील. अटॅकिंग फलंदाजी आता गरजेची आहे, करावं लागेल. कारण की पहिल्या सत्रामध्ये दमदार खेळ आपण पाहिला तो जय 11 या टीमचा. आज मात्र व्हाईट बॉल, सेकंड व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर देखील एक खराब चेंडू आपण पाहिला होता आणि आता हा दुसरा खराब चेंडू पाहायला मिळतोय. आतापर्यंत 7 चेंडू डिलिव्हर झालेत. अजूनही एक चेंडू ह्या षटकातील शिल्लक आहे. धावा फक्त पाहायला मिळतात त्या 6 धावा. वेग हवाय इथनं ह्या चेंडूवरती किमान एखादा मोठा फटका गरजेचा असेल.
प्रयत्न केला होता परंतु पडल्यानंतर काहीसा चेंडू आतमध्ये आला. ही कला आहे या गोलंदाजामध्ये. स्ट्राईक गोलंदाज जो संघाचा आणि रुहानी 11 चे जे पुरस्कर्ते आहेत, संघ मालक आहेत, जीत मडवी आणि मित मडवी जर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पुरस्कर्ते महत्त्वाचे आहेत कारण की गावची स्पर्धा जरी आपण भरवत असलो तरी देखील आर्थिक पाठबळ कोणत्याही स्पर्धेसाठी हा महत्त्वाचा घटक आहे. आणि जे मान्यवर जे ग्रामस्थ खरं तर ह्या स्पर्धेसाठी योगदान देतात त्या सर्वांचं नावोल्लेख देखील आपण सातत्यानं करू आणि त्यांचे आभार देखील प्रकट करू आणि त्यांना विनंती असेल की या आपण अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. दुसऱ्या षटकामध्ये आईचा कमबॅक करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या टीमला कारण की गोलंदाजी लाजवाब झाली. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आता हर्षल दाखल झाला. ज्या हर्षलनं पहिल्या मॅचमध्ये 5 विकेट हॉल कंप्लीट केले होते तोच हर्षल वन्स अगेन गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. स्पर्धा गाजवेल यात शंका नाही आहे. स्वतःला सिद्ध केलं पहिल्या मॅचमध्ये. विजयाची सलामी आपण त्यांच्याकडनं पाहिली आणि तो आत्मविश्वास या मॅचमध्ये देखील त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. पंचाच्या डाव्या बाजूनं उजव्या हातानं गोलंदाजी होते. अप्रतिम चेंडू, या क्लेनचा चेंडू. ती जर विचार केला तर गोलंदाजाच्या हातातील ब्रह्मास्त्र म्हणून ज्या चेंडूला सातत्यानं आम्ही समालोचक म्हणतो त्याच प्रकारचा काहीसा चेंडू हर्षलकडनं आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान सन्माननीय पंडितजी म्हात्रे मान्यवरांचं शुभ आगमन होतोय. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. फोर द विकेटनं पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू फुल करायचं होतं. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्याखाली. चुकी होणार नाही. निहाल होता आणि निहालकडनं जज कॅच आणि या कॅचनं मात्र परतावं लागेल ते फलंदाज रोहितला. आपल्याला पाहायला मिळते ती पाठलाग करणाऱ्या रियांश आणि रुहानी 11 या टीमची. हवा तसा स्टार्ट त्यांचे दोन्ही ओपनर करू शकले नाहीत. आता मात्र रोहित बाद देखील झाला. आता मोहित मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 3 वरती दाखल झालाय. मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल. बॅट जरूर चेंज केली जाईल परंतु बॅटच्या साह्यानं धावा आता गरजेच्या आहेत. स्पीडअप देखील करायचं आहे आपण. वेळ महत्त्वाचे आहे. आज आपल्याला जास्तीत जास्त सामने कव्हर करायचे आहेत जेणेकरून उद्याचा दिवस सोपा जाईल ही स्पर्धा कव्हर करत असताना. जे प्रेक्षक घरबसले ही स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं देखील सहर्ष स्वागत. श्री इव्हेंट ही वाहिनी आता सध्याच्या घडीला कार्यरत आहे. त्यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण घरबसल्या आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. फटका हा देखील चांगला आहे. येस. जेवण घेऊन जी टेम्पो आली आहे त्यांना विनंती की आपण तिथेच थांबायचं आहे. जेवण घेऊन जो टेम्पो आला आहे ना त्या टेम्पो मालकाला विनंती आहे चालकाला की आपण तिथेच थांबा. आवाज नाही जात का? येस. टेम्पो तिथेच थांबवा त्या मंडपामध्येच. तिथे जेवण होईल. येस. अमर म्हात्रे. अमन अमर म्हात्रे. येस. अमर म्हात्रे जे आचारी. चांगली चेंडूफेक आज मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. ती परिपक्वता दाखवत असताना गोलंदाज हर्षल आपल्याला पाहायला मिळतोय. आज ज्या प्रकारची तो कामगिरी करतोय अगदी भाल संघासाठी हे चांगले संकेत म्हणावे लागतील. कारण की इथून पुढे जेव्हा भाल संघ अनेक स्पर्धेमध्ये दाखल होईल तेव्हा निश्चित या गोलंदाजचा सातत्यानं वापर होईल याची शंका नाही आहे. गुणवान गोलंदाज. ती कौशल्य त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. आपल्या बोटांमधील जादू तो मैदानावरती दाखवत असताना दरम्यान आता पाठवलंय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. रक्षक होता त्याला बीट करून चेंडू गोलीच्या वेगानं सीमारेषा पार खणखणीत असा चौकार. मोरिया कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर संदीपजी म्हात्रे, संदीपजी मडवी माफ करा, संदीपजी मडवी यांचं शुभ आगमन झाले तर या आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल.
कारण की आजचा दिवस जर विचार केला तर एक दिवस गावासाठी असं म्हणावं लागेल. अशा प्रकारचं क्रिकेट आज खेळताना हे 7 संघ आपल्याला पाहायला मिळतील. की भरपूर सारे प्लेयर्स ह्या भाडगावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकजुटीने आज इथे खेळताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. धापळकावरती अगदी शांत आणि संयमानं धावा एकवटल्या जात आहेत. परंतु अशाच प्रकारे जर खेळ राहिला तर प्रतिस्पर्धी जय 11 संघ ह्या मॅचवरती पकड आणखीन भक्कम करेल ह्यात शंकाच नाहीये. फक्त धावा धापळकावरती 12 पाहायला मिळत आहेत. संघनायकाकडनं ज्या फटक्यांची अपेक्षा आहे, ज्या खेळीची कॅप्टन नॉक जी अपेक्षित आहे त्यांच्या चाहत्यांना, त्यांच्या टीमला, ती आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. काहीसा विचार करावा लागेल आणि फटके चांगले दाखवावे लागतील. फक्त 12 धावा धापळकावरती 52 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. आता समीकरण उरलंय ते 40 धावसंख्येचं आणि चेंडू शिल्लक आहेत फक्त 12 चेंडू. आतापर्यंत उत्तरार्धामधील 12 चेंडू समाप्त झालेत. म्हणजे निम्मा खेळ पूर्ण झाला आणि पूर्णतः आतापर्यंत ड्रायव्हिंग सीटला आपल्याला पाहायला मिळतो तो धावा डिफेंड करत असताना जय 11 हा संघ, येस, जय 395911 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. नावात जय आहे. पहिला सामना देखील त्यांनी जिंकला. दुसरा सामना देखील त्याच दिशेने काहीशी वाटचाल चालू आहे. कारण की आता 2 षटक शिल्लक आहे आणि गरज 20च्या सरासरीनं 40 धावसंख्येची. सन्माननीय अरविंदजी भाई यांचं शुभ आगमन, लेजंड क्रिकेटर आहेत. येस, त्यांच्याकडनं ॲक्वागार्ड आरो आपण पाहतोय जो मालिकावीरसाठी नाही का सिक्रेट आहे. येस, पोलीस कर्मचारी देखील त्यांच्या समवेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम. येस, पंचांकडनं इशारा आलाय तो षटकाराचा. आता उशिरानं का होईना परंतु शहाणपण सुचलंय ते तेजस मात्रेला. षटकार त्याच्या बॅटमधनं येतोय आणि 6 मात्र धावसंख्या फ्लाय होताना पाहायला मिळते ती 18 या आकड्यावरती. 12 चेंडू 40ची आवश्यकता क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अनिश्चितता दडली आहे. कधी काहीही घडू शकतं अशा प्रकारचं क्रिकेट आहे. कधी 6 मध्ये 1 बनत नाही तर कधी 6 मध्ये 36 बनतात. अशा प्रकारचं हे क्रिकेट आहे. अनेकांना हसवलं या क्रिकेटनं तर काहीकांना अश्रू देखील घालायला लावलंय. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये मजा आहे खरं तर. कारण की जोपर्यंत अंतिम बॉल फेकला जात नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल हे सांगणं नेहमीच कठीण म्हणतं. दरम्यान हा चेंडू पंतांकडे कटाक्ष टाकलाय परंतु पंच दर्शवतात की रिटर्न क्रिटच्या आतमधनं हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉलनं मात्र वापसी आपल्याला पाहायला मिळते ती निहालची. निहालनं मागच्या मॅचमध्ये दमखम दाखवत असताना बॅटिंग जबरदस्त केली. आता गोलंदाजीमध्ये त्याला योगदान द्यावं लागेल. राईट मोर द विकेटनं पंतांना पार करून दरम्यान हा चेंडू आता मात्र जरूर पंच आमच्या दिशेनं टर्न होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि इशारा देतात की हा चेंडू अतिरिक्त बाहेर आहे, आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंतांकडे व्हाईट बॉलची खूण, एक अतिरिक्त धाव. मलंगड क्रिकेटचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी मडवी साहेबांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटला अगदी सुखाचे आणि समृद्धीचे दिवस आले आहेत. अनेक ठिकाणी जर आपण विचार केला तर तालुक्याच्या विभागाच्या असोसिएशन पाहायला मिळतात आणि त्या अंतर्गत स्पर्धा भरवल्या जातात आणि त्या स्पर्धा उत्तरोत्तर कशा चांगल्या घडतील यासाठी सातत्यानं परिश्रम घेत असताना जेवण आता सुरुवात झाली आहे जेवणाला. तर जे आजचे जेवणाचे दानशूर दाते आहेत त्या सर्वांचा आभार व्यक्त करतोय. तकदीरजी म्हात्रे असतील, त्यानंतर जगदीशजी म्हात्रे, माफ करा, पंडित चंदर म्हात्रे, त्यानंतर प्रमोद चौरखादे आणि परेश म्हात्रे ह्या सर्व ग्रामस्थांचा प्रथमतः आपण आभार प्रकट करू की त्यांच्या माध्यमातून आज जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, वेल जज कॅच. मान्यवरांचं खरं तर हे स्वागत झालंय. अगदी त्यांच्या समोर हा झेल पकडलाय आणि या मॅच वरती पकड आणखीन भक्कम केली आहे ते जय 11 या संघानं. कारण की फलंदाज बाद झाला, जो फलंदाज आक्रमक होत होता त्या तेजसला मात्र शांत केलंय आणि यश मिळतंय ते गोलंदाजी करणाऱ्या निहालला. मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी मडवी साहेबांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल. मोस्ट वेलकम, सहर्ष हार्दिक स्वागत. भालगाव प्रीमियर लीग हे पर्व आपण अनुभवतोय 2024-25 औचित्य साधून ह्या पर्वाला सुरुवात झाली आहे. अप्रतिम खेळ आतापर्यंत जरूर पाहायला मिळतोय.
सुरुवातीच्या मॅचेस जरूर टफ फाईट आपल्याला पाहायला मिळालं, परंतु ह्या मॅचमध्ये आतापर्यंत एकतर्फीपणा आपल्याला पाहायला मिळतो. पूर्णतः मॅचवरती शिकंजा कसलाय तो जय 395911 ह्या टीमनं नाबाद जय आहे. आणि त्याच 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे, परंतु फलंदाज बाद आल्या पावली मात्र मैदान सोडावं लागतं. ते फलंदाज विकासला मनू मनू बाद झालाय. पहिला चेंडू फेस केला आणि तो बाद झाला. शेवटचा चेंडू असेल षटकातील. आता मात्र सामना जवळ निसटताना पाहायला मिळतो. धावा धावपळकरती फक्त 18 पाहायला मिळत आहेत. येस, मोनू मात्रेला संधी होती, बक्षीस लावली होती. येस, मागणी देखील खूप होती, कारण की जेव्हा ज्याप्रमाणे आपण पाहतो ऑल इंडिया आयकॉन सध्याच्या घडीला ग्रामीण बिग बॅश देखील चालू आहे, तिथे देखील तशा प्रकारचे काहीशे आयकॉन पाहतो. तशा प्रकारची मागणी होती मोनूला, परंतु आज तो लवकर बाद झाला. परंतु काही हरकत नाही आहे, नॉकआउटची ही लढाई नाही आहे, तर लीग स्टेज आहे, नंतर आपण वापसी करू शकता. एक सामना गमावला तर पुढच्या मॅचमध्ये मात्र आपण ताकदीनिशी आणि अगदी रणनीती तहत मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. नवीन फलंदाज यतीन मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. षटकातील शेवटचा चेंडू निहालला आपण पाहतोय. पंचांच्या डाव्या बाजूनं आतापर्यंत इकॉनॉमिकल स्पेल राहिलाय. शेवटचा चेंडू अगदी डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. वन्स अगेन क्षेत्ररक्षक तैनात. विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाले. रुपेश होता आणि रुपेशकडनं हा सलगचा दुसरा झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि या झेलनं खेळ यतीनचा देखील संपलाय. धक्का या षटकातील हा तिसरा आणि तब्बल जर विचार केला तर या सत्रामध्ये धक्का लागलाय हा चौथा. 4 गडी आता माघारी परतलेत. तर विकेट हॅट्रिक साठी प्रदीपजी मडवी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं आहे. तर 3 षटकं कंप्लीट झाले. धावा धावपळकावरती 19 पाहायला मिळत आहेत. म्हणजे आता गरज असेल ती अजूनही 33 धावसंख्येची. 4 विकेट. येस, कारण की विकेटला महत्व आहे या स्पर्धेचा किंवा या पट्ट्याचा. जर आपण विचार केला, कल्याण डोंबिवली असो किंवा मलंगड या असोसिएशन अंतर्गत प्रथमतः विकेटचा विचार केला जातो सामना बरोबर सुटल्यानंतर, आणि त्यानंतर टॉसचा विचार केला जातो. ते बॅटिंग करत असताना J11 6 विकेट गमावले होते आणि पाठलाग करत असताना रियांश अँड रुहानी 11 ह्या टीमनं गमावले ते विकेट 4, परंतु त्यांची धावसंख्या पाहायला मिळते ती फक्त 19. उर्वरित समीकडे येणारे 6 चेंडू आणि गरज आहे ती आता 33 धावसंख्येची. 33 रिक्वायर्ड रिमेनिंग 6 डिलिव्हरीज 33 बनवायच्या आहेत फक्त 6 मध्ये. 6 मध्ये ऑन पेपर 36 बनत आहेत, परंतु त्यासाठी जादुई करिश्मा करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज उमेश. पहिला चेंडू लॉप करायचा होता. चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकामध्ये झाली टक्कर आणि झेल झाला जमिनीला दान. धावींसाठी प्रयत्न चालू आहे. तब्बल आता 3 धावा कंप्लीट केल्या. 4थ्या धावेचा देखील प्रयत्न चालवलाय आणि 4थी धाव देखील कंप्लीट झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड जॉब. अगदी दुपारचं सत्र आहे, रगरगतं ऊन, परंतु ह्या उन्हामध्ये देखील परिश्रम करत असताना आपण मोहित आणि उमेशला पाहतोय. जेवण चालू आहे, तर उर्वरित जे खेळाडू आहेत त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. गोलंदाज साजन, यस, राबाडा या नावानं त्याची ओळख आहे. अवे फ्रॉम द बॉडी ठेवायचं होतं, अतिरिक्त बाहेर हा चेंडू निघाला. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण साऊथ आफ्रिकेचा गिसो रबाडा पाहतो, जो खूप वेगवान गोलंदाजी करतो आणि अप्रतिम गोलंदाज आहे. तसाच काहीसा प्रयत्न आता करावा लागेल तो साजनला देखील. चांगला चेंडू विजयाचा शिक्का मोर्तब करणारा हा चेंडू आपण पाहतोय. कारण की आता चेंडू फक्त शेष आहेत ते 4 चेंडू. धावा 5 आल्यात, म्हणजे इथं आता गरज जर आपण पाहिली तर 28 धावसंख्येची. हॅट्रिक जर घेतली गोलंदाज साजन तर प्रदीपजी मडवी यांच्याकडनं 500 रुपयाचा आणखीन कॅश प्राइज देण्यात येईल. इथे दांडी गोल केली, अप्रतिम चेंडू फेकलाय. कोणतंच उत्तर नव्हतं फलंदाजाकडे आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्या गोलंदाजी करत असताना साजननं. यश पहिलं साजनला आणि धक्का लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या टीमला 5वा. थँक्यू. नवीन फलंदाज शैलेश मैदानाच्या आतमध्ये, परंतु नामी संधी साजनला. विकेट हॅट्रिक, 500 रुपयाचं कॅश प्राइज. यस, मडवी साहेबांच्याकडनं ते कॅश प्राइज देण्यात येईल. प्रदीपजी मडवी आल्या ATM त्यांनी ओपन केले.
सुरुवातीला निहालनं 500 कमावले. आता संधी होती ती साजनला, पण तो चेंडू आला डॉट. पूर्णतः ह्या मॅचवरती पकड पहिल्या बॉल पासून मी म्हणेन भक्कम करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना सफलता देखील आपण पाहिली. जय 11. नेक्स्ट मॅच केविन आणि त्यांच्या विरोधात गावदेवी 40+. केविन 11, केविन 5-1-1 असा संघ आणि विरोधात गावदेवी 40+ हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. यस, बुमरा स्टाईल. आणि षटक कंप्लीट झालंय. म्हणजे बऱ्याचशा भूमिका अदा करणारा हा गोलंदाज आहे. सुरुवातीला आपण त्याची गोलंदाजी ऍक्शन जर पाहिली तर कगिसो रबाडा, परंतु अंततः त्यानं स्वतःला दाखवलं की मी जसप्रीत बुमराह स्टाईलनं देखील गोलंदाजी करू शकतो. अगदी साईड आर्म अँगलनं ज्या प्रकारे जसप्रीत बुमराहला आपण पाहतोय, त्याच्या कडीला लेजंड क्रिकेटर आपण बुमराह म्हणू शकतो. निहालनं विकेट हॅट्रिक देखील नोंदवली आहे आणि धावा देखील त्यानं 13 बनवल्यात. म्हणजे अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती या मॅचचा मॅन ऑफ द मॅच